सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। मी कुलदीप मारुती राक्षस मारे एक साधा बॅनरचं काम करणारा 300-400 रुपये कमवणारा एक मुलगा होतो आणि माझ्या वंचित बहुजन आघाडीने मला तिकीट देऊन मला न्याय दिलाय आणि तळमळीने काम करत होतो। मी एक जय भीम नगर मध्ये एक छोटीशी थिंगी म्हणून वावरत होतो आणि पक्षाचं काम करत होतो। मला स्वतःलाच यकीन येत नाही की मी निवडून आलो। माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला एक डायलॉग आहे तशी की रस्ते से उठा के स्टार बना दूंगा, तसं मला रस्त्यावरून उचलून माझ्या बाळासाहेबांनी स्टार बनवले, नगरसेवक बनवले आणि हे रस्त्यावरच्या माणसाला आणि गोरगरीब जनतेला कोणी न्याय देऊ शकते ते बाळासाहेब आंबेडकर आहेत। आणि मला साध्या पोराला माझ्या पत्नीला तिकीट मिळालं सर्वसाधारण महिलेतून रायश्री गोडबोले राक्षस मारे आणि आम्हाला भरघोस मतांनी इथल्या प्रभागातील आमच्या मायबापांनी जनतेने आम्हाला निवडून दिले। आम्ही त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे मी आभार मानतो, प्रशांत दादांचे सुद्धा मी आभार मानतो। आतापर्यंत अशी कोणती कामं आहेत आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये झालेली आहेत? आपण नगरसेवक म्हणून निवडून आला, कोणती कामे करणार? सर्वात प्रथम तर रस्ते आणि नाल्याचे 3-13 वाजलेले आहेत आणि ड्रेनेजची समस्या एवढी डेंजर आहे की लोकांच्या घरामध्ये, मी फेसबुकला व्हिडिओ टाकले आहेत, लोकांच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी घरामध्ये येत आहे। एवढं असं बाथरूमच्या सीटमधून एवढी दैनंदिन अवस्था झालेली आहे। कचऱ्याची अवस्था खूप दुरावस्था आहे। विहार फक्त पत्राचे राहिलेले आहेत, काहीच नाही त्यावर। आणि महत्वाचा विषय तिथला सर्वात महत्वाचा म्हणला तर ड्रेनेजचाच आहे। आणि त्यानंतर ड्रेनेज आणि नळाची पाईपलाईन एकाच जागी जोडून आहे, तर ते कधी फुटले तर ड्रेनेजचं आणि नळाचं पाणी दोन्ही एका जागी होऊन लोकांना दूषित पाणी पिवावं लागतं। लोक बिमार पडतात, लेकरं बिमार पडतात। महापालिकेमध्ये आपण गेल्यावर जे नियोजन आहे तुमच्या कामाबद्दल काय सांगाल? काय काय आमचे नियोजन तर सर्वप्रथम तर हेच राहील की प्रभागामध्ये आमचा सर्वे चालू आहे। जिथे जिथं घाणीचं साम्राज्य आहे, जिथं जिथं ड्रेनेजच्या समस्या आहेत, जिथं रस्त्याच्या समस्या आहेत, नाल्याच्या समस्या आहेत, नाल्याहून लोकांचे वाद होत आहेत, ते सर्वात अगोदर आम्ही समस्या सोडवणार आहोत। तर का महत्वाच्या समस्या कोणत्या असतील तर तेच आहेत। या विजयाचं श्रेय मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना देतो। कारण का माझ्यासारख्या गरीबाला त्यांनी तिकीट दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे। मी 300-400 रुपये कमवणारा मुलगा आहे आणि मला त्यांनी इकडे पैशाचा पाऊस, लोक 50-50 लाख रुपये घेऊन ते तिकीट मागायला तयार होते, पण त्यांनी आपल्या तळमळीच्या कार्यकर्त्याला निवडलं, म्हणून मी त्यांना श्रेय देतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि सर्व सुजाण मतदारांचे सुद्धा मी आभार मानतो, कारण त्यांनी मला एवढ्या मताधिक्यांनी निवडून दिलं। मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी निवडून येईल, माझं असं काहीतरी होईल। मला स्वप्न पडल्यासारखं झालं आणि आता पण सुद्धा यकीन ना गेले की मी नगरसेवक वगैरे काही झालो। मला पण ही देण फक्त आणि फक्त बाळासाहेबांची आणि माझ्या मतदारसंघातल्या प्रभागातील मायबापांची आहे, म्हणून त्यांचे आभार मानतो।